आपण बनवणार आहोत झणझणीत कढी, जशी की गावाकडे बनवली जाते त्या पद्धतीमध्ये। तर मित्रांनो, ही कढी खूप लवकर बनणारी आहे। कढीसाठी लागणारे मी साहित्य तुम्हाला आता इथं सांगणार आहे। सगळ्यात अगोदर मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी मी दही घेतलेलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद घेतलेली आहे थोडीशी, मोहरी, जिरे, चवीनुसार मीठ आणि आलं लसूण पेस्ट। तर मी आता इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता दही घालणार आहे। त्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। त्यानंतर पाणी घालून झाल्यानंतर असं रवीने छानपैकी मिक्स करून घ्यायचं। आपण जसं ताक बनवतो ना त्या पद्धतीमध्ये करून घ्यायचं। त्यानंतर मी इथे आता बेसन पीठ घालत आहे आणि आता बेसन पीठ घालून झाल्यानंतर परत आपण छानपैकी हे रवीने मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छानपैकी मिक्स करायचं, जेणेकरून आपल्या बेसन पिठाच्या जे गाठी असतात ना त्या नाही झाल्या पाहिजे। चला, तर मग आता मी इथे थोडीशी हळद घालून घेत आहे, अर्धा चमचा। आणि फ्रेंड्स, तुम्ही हवा असेल तर यामध्ये आलं लसूण पेस्ट सुद्धा घालून घेऊ शकता आणि घालून घेतल्यानंतर छानपैकी परत एकदा मिक्स करून घ्यायचं। तर मी इथे एक आता खलबत्ता घेतलेला आहे, त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हिरवी मिरची मध्ये मी अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि मीठ घालून झाल्यावर छानपैकी इथे मी बारीक करून घेणार आहे, छान बारीक वाटून घेणार आहे। चला, तर आता आपली इथे हिरवी मिरची छानपैकी बारीक वाटून झालेली आहे। आता आपण नेक्स्ट स्टेप कडे वळूया। तर मित्रांनो, आता मी इथे गॅसवरती एक कढई ठेवून घेणार आहे। चला, तर मग आता इथे आपली कढई गरम झालेली आहे। आता गरम झालेल्या कढईमध्ये मी आवश्यकतेनुसार तेल घालणार आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आणि आता त्याच गरम झालेल्या तेलामध्ये मी इथे घालणार आहे मोहरी। त्यानंतर अर्धा चमचा मी जिरं घालणार आहे। जिऱ्याने फार छान टेस्ट येते आपल्या कढीला। त्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट घालणार आहे। त्यानंतर मी आता इथे बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहे। आता हिरवी मिरची घालून झाल्यानंतर छानपैकी परतून घ्यायचं तेलामध्ये, 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। फ्रेंड्स, ही खूप झटपट आणि लवकर होणारी रेसिपी आहे। चला, आणि त्यामध्ये मी आता थोडीशी घालणार आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर परत छान मिक्स करायचं आणि आता मिक्स करून झाल्यानंतर जे आपण ताक करून ठेवलं होतं ते या फोडणीमध्ये घालायचं। चला, तर मग आपलं आता इथे ताक घालून झालेलं आहे फोडणीमध्ये आणि मी थोडंसं पाणी पण घातलेलं आहे। आणि फ्रेंड्स, आता त्याला छान एक उकळी येईपर्यंत मस्तपैकी। चला, तर मग आता मी इथे अगोदर थोडी हळद घातलेली होती आणि आता मी परत थोडीशी हळद घालणार आहे आणि मीठ पण थोडंसं चवीनुसार मी परत घालणार आहे, कारण आपण हिरवी मिरची वाटत होतो त्यावेळेस पण थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे काळजीनेच मीठ यामध्ये घालायचं। चला, आता छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं। फ्रेंड्स, आता आपली इथं झणझणीत कढी रेडी आहे आणि कढीला छानपैकी उकळी पण आलेली आहे, खूप सुंदर दिसते आणि कलर पण किती मस्त आलेला आहे। आणि आता इथं गरम गरम कढीवरती मी छानपैकी थोडीशी कोथिंबीर अजून घालणार आहे। कोथिंबीरने बघा किती सुंदर दिसते आणि खायला पण खूप टेस्टी आहे, तुम्ही पण खरंच नक्की ट्राय करा। चला, आता आपली इथे कढी तयार आहे, आपण आता सर्व करूया। तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा कढीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।